कभी झूठ बुलाए करे, बिन पूछे आए करे। सही बांधे दिल के धागे, कभी झूठ बुलाए करे, बिन पूछे आए करे। आता जो तुम्ही प्रीमियर व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती टोटल आपल्या चॅनलवरती मिळून जाते. सिम्पली आता काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट ते ओपन करायचं आहे. कॅपकट तुम्ही ते ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आपल्याला आणि सिम्पली तुमचा जो इथे फोटो आहे सिलेक्ट करून इथून ॲड करायचा. फोटो ॲड केल्यानंतर तुम्हाला रेशोचा ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे. 9.6चा बॉक्स सिलेक्ट करून सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथून तुमचा जर फोटो व्यवस्थित नसेल बसला तर इथून सेट करून घ्यायचा आहे. फोटो सेट झाल्यानंतर इथं ओव्हरलेचं एक ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि आपला जो बीटमाप व्हिडिओ आहे इथून सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे. बीटमाप व्हिडिओ इथे ॲड केल्यानंतर त्याच बीटमाप व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर खाली थोडं इथे स्क्रोल करायचं आहे. इथून मग एक्स्ट्रॅक्ट कडूचं ऑप्शन मिळून जाईल. सिम्पली त्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करू. ह्याच्या फोटोची लेंथ असेल जेवढे आपला सॉन्ग आहे तिथपर्यंत न्यायचं आहे. नेल्यानंतर सिम्पली आपल्या पहिल्यांदा यायचं आहे. आता आपल्याला काय करायचं, हा जो बीट मोड व्हिडिओ आहे ना त्यामध्ये आपण बीट दिले आहेत 1 2 3 अशा बीट आहेत. तर ह्या ज्या बीट आहेत जिथून चेंज होतील तिथून हा जो फोटो आहे स्प्लिट करायचा. पहिली बीट बघायची कुठे चेंज होत आहे. थोडं पुढं आल्यानंतर इथून ही बीट चेंज होते. ह्याच फोटोवरती क्लिक करू. ते पहिलं ऑप्शन स्प्लिटचं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते. ह्याच फोटोवरती क्लिक करू तर स्प्लिट करूया. अशा प्रकारे हा जो फोटो आहे तो शेवटच्या बीट मार्कपर्यंत तुम्हाला स्प्लिट करत न्यायचा आहे. फोटो स्प्लिट केल्यानंतर हा जो बीट मार्क आहे ना तो इथून सिम्पली डिलीट करून टाकायचा आहे. त्याच्यानंतर पहिल्यांदा यायचं आहे. ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि आपण तुम्हाला आहे ना 2 PNG दिले असेल त्यामधलं एक PNG असेल, इथून टेक्स्ट PNG असेल अशा प्रकारे इथून ॲड करायचं, थोडं मोठं करायचं आणि सिम्पली डोक्याच्या वर नेऊन ठेवायचं अशा प्रकारे. त्याच्यानंतर ह्या ज्या PNGची लेंथ असेल, हा जो आपला पहिला फोटो आहे तेवढीच ह्या ज्या PNGची लेंथ असेल ती ठेवायची. त्याच्यानंतर ॲनिमेशनचं ऑप्शन खाली मिळून जाईल 4 नंबरला असेल त्यावरती क्लिक करू. सिम्पली तुम्हाला इंच ऑप्शन द्यायचं आहे. यामध्ये आल्यानंतर तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल फेड इंच, इथून सिलेक्ट करायचं अशा प्रकारे आणि ह्याची जी लेंथ असेल खालची 2.0 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला दुसरा फोटो आहे ना तिथे यायचं, जिथं आपण स्पीड केला तिथे येथे आल्यानंतर आता आपल्या इथे थोडं समजून घ्यायचं. ठीक आहे, म्हणजे इथून आपला जो व्हिडिओ आहे ना तो ॲड करायचा आहे. तर इथे आल्यानंतर सिम्पली ते ॲड ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. आपण मटेरियलमध्ये हा जो व्हिडिओ दिला आहे तो तुम्हाला इथून ॲड करायचा आहे. थोडा मोठा करा हा व्हिडिओ आणि सिम्पली वर नेऊन ठेवा अशा प्रकारे. ठीक आहे, इतका बास आहे. त्याच्यानंतर खाली थोडं इथे स्क्रोल करा आणि इथे तुम्हाला एक मास्कचा ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे. हॉरिझॉन्टलचा बॉक्स सिलेक्ट करायचा आहे आणि येलो लाईन थोडी खाली आणायची आणि सिम्पली हा जो एरो व्हाईट कलरचा तो खाली न्यायचा थोडा अशा. ठीक आहे, अशा बाहेर लिहिल्यानंतर सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. नाही तुम्हाला सिम्पली साऊंड असेल इथून 0 करा. अशा बाहेर साऊंडच्या ऑप्शनवरती क्लिक करून 0 करा. त्याच्यानंतर इथून मग व्हिडिओवरती क्लिक करायचं आणि स्पीडवरती क्लिक करायचं. ठीक आहे, यामध्ये नॉर्मलवरती क्लिक करायचं आणि आपल्या इथे काय करायचं, सिम्पली स्पीड आहे ते आपल्या 6x पर्यंत न्यायचं. ठीक आहे, अशा प्रकारे नेऊया आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करा. जो पण इथे एक्स्ट्रा पार्ट असेल सिम्पली त्या व्हिडिओवरती क्लिक करतो स्प्लिट करून डिलीट करून टाका. त्याच्यानंतर हा जो आपला तिसरा फोटो आहे त्याल्यानंतर सिम्पली ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून जे आपण हे इमोजी PNG दिली इथून ॲड करा. ह्याची जी लेंथ असेल वरती अशा वेळ ठेवायची आणि अशा वेळ ठेवल्यानंतर ह्याची जी लेंथ असेल शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची तिसऱ्या फोटोपासून. ठीक आहे, तर इथे आपले हे जे फोटो राहिले ते इथून स्प्लिट करायचे. मी इथून स्प्लिट करून घेतो, तुम्ही पण घ्या. तर इथे तुम्ही बघू शकाल सर्व फोटो स्प्लिट केल्यानंतर आता आपल्या सिम्पली काय करायचं आहे, सर्व फोटोला इथून की देऊन घ्यायची. तर सिम्पली आपल्या काय हा जो पहिला फोटो त्यावरती क्लिक करायचं, कीचा ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आणि इथे आपल्या शेवटला घेऊन यायचं आणि सिम्पली ते की द्यायची. ठीक आहे, अशा प्रकारे. तर सिम्पली आपण इथून की देऊन घेऊया. इथे की दिल्यानंतर सिम्पली पहिली की देऊया अशा. ठीक आहे, त्याच्यानंतर पहिली की दिली तिथे येऊन थोडा पुढं झूम करायचं नॉर्मल अशा. इथून झूमचा इफेक्ट आहे तो ॲड होऊन जाईल. हा जो इफेक्ट आहे ना कीचा तो सिम्पली आपल्या तिसऱ्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत द्यायचा आणि पहिल्या फोटोला एक द्यायचा आहे, दुसऱ्या फोटोला नका देऊ. ठीक आहे, त्याच्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, हे जे ट्रान्झॅक्शन आहे ना पहिलं त्यावरती क्लिक करून ट्रेंडिंगमध्येच एक इफेक्ट मिळून जाईल ल्युमिन फ्लॅश नावाचा आहे, सिलेक्ट करून ह्याची जी खालची लेंथ आहे 2x ठेवायची. 2x ठेवल्यानंतर तुम्हाला अप्लाय टू ऑल्स ऑप्शन त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला तिसरा फोटो असेल त्यावरती क्लिक करायचं. ॲनिमेशन्स ऑप्शन आहे खाली 3 नंबरला त्यावरती क्लिक करून हे तुम्हाला इंच ऑप्शनमध्येच एक इफेक्ट मिळून जाईल रेट्रोफेड इंटूचा आहे तो सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या इनमधलाच हा जो आपला कलर फ्लॅश हा जो व्हिडिओ आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याची जी लेंथ असे खालची 1.0 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे.
पुन्हा त्याच्या पुढं सिम्पली आपल्या इनमधलाच रेक्टँगल आउटचा जो व्हिडिओ आहे सिलेक्ट करायची जी लेंथ असे संपूर्ण बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा हा जो आपला शेवटचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्या इनमधलाच ग्रे मागचा जो व्हिडिओ आहे इथून सिलेक्ट करून ह्याची सुद्धा खालची लेंथ असेल संपूर्ण बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला दुसरा फोटो असेल सिम्पली त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. ॲडजस्टचं ऑप्शन खाली मिळून जाईल त्यावरती क्लिक करून सॅच्युरेशनवरती क्लिक करू सॅच्युरेशन संपूर्ण मायनस करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली पहिल्यांदा यायचं आहे आणि तुम्हाला इफेक्टचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करू सिम्पली तुम्हाला ना ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल हॅलो ब्लर नावाचं इथून सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ह्याच्यापेक्षा लेंथ हा जो आपला पहिला फोटो तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून तुम्हाला स्पीड विश ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली आपला हा जो आपला आहे ना 10 सेकंद तिथला फोटो आहे टाईमला 10 सेकंद तिथला जो फोटो असेल तिथे यायचा सिम्पली आपल्या पुन्हा व्हिडिओ वरती क्लिक करून स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. ठीक आहे. यामध्ये स्प्लिटमध्ये आल्यानंतर हे तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल सिम्पली तो सिलेक्ट करायचा आहे. कव्हर रोटेशन हा जो व्हिडिओ आहे सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करा. ह्याच्यापेक्षा लेंथ असेल हा जो आपला 10 सेकंद आहे तिथला फोटो तेवढीच ठेवायची. पहिल्यांदा थोड्याशिवाय कमी करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर इथून हा जो आपला व्हिडिओ आहे इथून क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन दिला आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.